तुम्ही केवळ जामिनावर बाहेर आहात, असे भाजपने धमकावल्यानेच मंत्री छगन भुजबळ हे मराठा आरक्षणावर बोलतात. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची टीका. सर्वच समाज घटकांनी शांततेचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन. भाजपसह केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका. राज्यात मंत्रिपद भूषवित असलेले छगन भुजबळ हे मंत्रिमंडळ बैठकीत शांत बसतात, मात्र बाहेर जाहीररित्या मराठा आरक्षणावर बोलून जातीजातीमध्ये तेढ निर्माण करत आहेत. त्यांचा बोलविता धनी वेगळाच असून तुम्ही केवळ जामिनावर बाहेर आहात, असे भाजपने धमकावले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठा आरक्षणाविषयी सर्वच जण गंभीर आहेत, मात्र सर्वच समाज घटकांनी शांततेच्या मार्गाने वाटचाल ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला. दरम्यान त्यांनी भाजपसह केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. कोरेगाव येथे एका कार्यक्रमासाठी आमदार भास्कर जाधव हे शनिवारी सायंकाळी आले होते. शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, तालुकाप्रमुख सचिन झांजुर्णे, शहर प्रमुख अक्षय बर्गे, अशोक भोसले, कोरेगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट PC भोसले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आमदार जाधव यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. मराठा आरक्षणाविषयी छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर त्यांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. असं आहे की तुम्ही गेले 2014 साली ज्यावेळेला मोदी सरकार म्हणून भाजपा नव्हे मोदी सरकार हे देशामध्ये आलं आणि त्यावेळेपासून त्यांनी हळूहळू त्यांच्या मनातले जे काही कटू हेतू होते ते त्यांनी कृतीमध्ये उतरवायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये आपण ही प्रत्येक गोष्ट काय म्हणतो की विधानसभेचे अध्यक्ष हे घटनात्मक पद, निवडणूक आयोग घटनात्मक पद, CBI डायरेक्टर घटनात्मक पद, ED घटनात्मक पद, पार्लमेंटचे अध्यक्ष घटनात्मक पद. घटनात्मक पद याचा अर्थ काय? तर आपल्या देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये की जी पदं असायलाच पाहिजेत अशा प्रकारचा तो अंतर्भाव आहे आणि त्याच्या नेमणुका झालेली घटनात्मक पदं सर्वोच्च न्यायालय किंवा आपलं हायकोर्टाचं जे न्यायालय वगैरे हे सगळे जे आहे ती घटनात्मक पदं आहेत आणि राज्यकर्ते म्हणून ज्यांनी नेमणुका केलेली असतात ती पदं वेगळी, परंतु या पदांना आव्हान देता येत नाही आणि या पदांनी घटनेला अनुसरून घटनेला अभिप्रेत असलेलं काम करावं ही अपेक्षा असते. परंतु आता जर निवडणूक आयोगानं शिवसेना म्हणजे उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या बाबतीत घेतलेला निर्णय असेल किंवा कालची उद्धव साहेबांची प्रेस जयपूरमध्ये म्हणजे राजस्थानमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी केलेलं भाषण असेल किंवा विधानसभेच्या अध्यक्षांबाबतीत जर तुम्ही विचारलं तर तेवढ्या पुरेसं बोलायचं झालं तर विधानसभेच्या अध्यक्षांनी हा जो 40 आमदारांचा त्यांना निलंबित करण्याचा जो निर्णय आहे तो किती पुढे घेऊन जावं की शेवटी सुप्रीम कोर्टाने डेडलाईन दिली त्याचा सुद्धा ते मान राखायला तयार नाहीत. आणि म्हणून या देशाचे जे सध्या राज्यकर्ते आहेत त्यांना घटनेचं अवमूल्यन करायचं आहे. तुम्ही माझा हेतू बोलण्याचा हे लक्षात घ्या. घटनेचं अवमूल्यन करायचं आहे, घटनाच संपवायची आहे, पण डायरेक्ट घटनेला त्यांना हात घालता येत नाही. कारण घटनेला जर डायरेक्ट हात घातला तर खूप मोठा या ठिकाणी असंतोष उफाळून येईल. आणि म्हणून घटना ही एखादा जो वृक्ष असतो, झाड असतं, त्याची एक फांदी तोडल्याप्रमाणे तोडून ठेवायची आणि केवळ मध्येच एखादा घटना म्हणजे हातपाय नसलेली किंवा फांदी नसलेली ब्रँच नसलेला फक्त आणि फक्त एखादा सुळका उभा करून ठेवायचा. त्याचा हा प्रघात आहे, त्याची ही सुरुवात आहे. आम्ही जे सातत्यानं म्हणतोय की देशामध्ये सर्वांनी एक झालं पाहिजे घटना वाचवण्याकरता. घटना वाचवणं म्हणजे काय करणं तर घटनात्मक जे अधिकार आहेत ते शाबूत राखणं. आणि म्हणून अध्यक्ष जे वागतायत ते केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांना अभिप्रेत असलेल्या एकंदरीत कामाप्रमाणे ते वागतायत आणि ह्याची पायमल्ली पूर्णपणे अध्यक्षांनी आपल्या पदाची केली, घटनात्मक दर्जाची केली. त्यामुळे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय अध्यक्ष हे कुठल्याही प्रकारे विश्वासार्हता नसलेली व्यक्ती आहे. त्यामुळं
ते योग्य निर्णय घेतील याची अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. सर, दुसरा प्रश्न असा आहे, मुंबई महानगरपालिकेने आदित्य ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे, त्याच्यावर काय सांग? हे आदित्य ठाकरेंच्यावर गुन्हा दाखल केला तर तो गुन्हा का दाखल केला? तर आदित्य ठाकरेंनी त्यांच्या मतदारसंघातला पूल हा पूर्णपणे तयार आहे. तो पूर्णपणे तयार असलेला पूल लोकांना वाहतुकीकरता मोकळा केला पाहिजे आणि त्याच्याकरता म्हणून त्याचं स्ट्रक्चरल ऑडिटपासून सगळं रंगरंगोटीपासून पूर्ण झालेला पूल त्याने फक्त काय केलं तर त्यावर बॅरिकेड्स लावले होते, ते बाजूला केले आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचं नुकसान केलं का? त्यांनी शासकीय मालमत्तेची कुठली हानी केली का? नाही केली. परंतु जाणीवपूर्वक त्यांनी आदित्यजींच्यावर हा गुन्हा दाखल केलेला आहे. आम्ही शिवसेना म्हणून त्याचा निषेध करतो, पण दुसऱ्या अर्थानं आदित्यजींना एक स्टार लागला असं माझ्यासारखा आयुष्यभर लढणारा कार्यकर्ता मानतो. त्यामुळे त्याच्यामध्ये फार काय नाराज होण्याचं कारण नाही. शिवसेनेची पुढची भूमिका काय राहील? ही शिवसेनेची भूमिका हीच आहे की हे जे अन्यायकारक काम जे भारतीय जनता पार्टीनं सुरू केलेलं आहे त्या भारतीय जनता पार्टीला धडा शिकवणं, त्या भारतीय जनता पार्टीचं पितळ उघडं पाडणं, त्या भारतीय जनता पार्टीला लोकशाहीचं महत्त्व त्यांना मान्य नाही. ते लोकशाहीच तुमच्यापेक्षा सबळ आहे, तुमच्यापेक्षा मजबूत आहे. या घटनेमुळंच देश हजार जातींचा, हजार पक्षांचा, विविध धर्मांचा देश असलेला लोकसंख्या 140 कोटी लोकांचा देश हा घटनेमुळे इथं एकसंघ राहिलेला आहे. ती घटना टिकवणं, संविधान वाचवणं, लोकशाही टिकवणं हे आमचं भविष्यातलं ध्येय राहणार आहे. मराठा आरक्षणावरती नारायण राणेची दोन्ही मुलं चर्चा करतात, त्याच्याबद्दल काय? असं आहे की नारायण राणे ह्या व्यक्तीबद्दल आता काय बोलण्याची आवश्यकता नाही आहे. नारायण राणे हे आता विस्मृतीत गेलेले नेते आहेत. तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो आणि तुम्ही शोधून मला सांगा, गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये नारायण राणेंना कुणीतरी महाराष्ट्रामध्ये 500 लोकांची दिलेली एखादी सभा मला सांगा. नारायण राणे स्वतः प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करतात. नारायण राणे सातत्यानं उद्धव साहेबांच्यावर टीका करून मै बी हून दाखवण्याचा प्रयत्न करतात. उद्धव साहेबांनी एखादी प्रेस कॉन्फरन्स घेतली, उद्धव साहेबांनी एखादी सभा घेतली, उद्धव साहेबांनी एखादं स्टेटमेंट केलं की नारायण राणे बोलतात. हिरवी नारायण राणे स्वतः मी काय केलं हे कधी सांगत नाही. त्यामुळे नारायण राणेंच्या मुलांबद्दल तुम्ही खरं सांगू का, मला काही विचारू नका. नारायण राणेंची दोन्ही पोरं म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. त्यामुळे मी त्याच्यावर काही बोलत नाही. पण मराठा आरक्षणाच्या बाबतीत काल जे काही भुजबळांनी वक्तव्य केलं, मला असं वाटतंय की भुजबळांना कोणतरी उचकवतोय. भुजबळांना या राज्यामध्ये जातीमध्ये काही दंगली घडवायच्या आहेत का हे आता भुजबळांना विचारायची वेळ आलेली आहे. ज्या आवेशामध्ये, ज्या जोशामध्ये भुजबळांनी आव्हानात्मक भाषा केली, काय गरज काय होती भुजबळांना आव्हानात्मक भाषा करायची? भुजबळ हे स्वतः मंत्री आहेत. तुम्ही मंत्रिमंडळाच्या आतमध्ये समितीमध्ये किंवा बैठकीमध्ये ठरतं तिथं तुम्ही विरोध करत नाही, तिथं मात्र त्या भूमिकेला तुम्ही पाठिंबा देता आणि बाहेर आल्यानंतर अशी राणा भीमदेवीच्या थाटामध्ये भाषणं करता. मला असं वाटतंय किंवा माझं चुकावं, माझं बरोबर असावं असं वाटत नाही. भुजबळांचा बोलविता धनी कोणतरी दुसरा आहे. भुजबळांना कोणीतरी अशी धमकी दिलेली दिसते की तुम्ही हे काहीतरी अशा पद्धतीचं वक्तव्य करा, 2 समाजामध्ये अशा पद्धतीचे वादंग निर्माण होतील अशा प्रकारचं वर्तन करा, न पेक्षा तुम्ही जामिनावर बाहेर आहात. ही जाणीव कुणीतरी एका भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्याने करून दिलेली असल्यामुळेच भुजबळांकडून अशा प्रकारची वक्तव्य होत आहेत. परंतु माझी एकच विनंती राहील, दोन्ही समाजाच्या लोकांना संयम ठेवा. बाबांनो रे, या वादातून काहीही कोणाच्या पदरात पडायचं नाही आहे. कोणाला तरी ह्या जातीय दंगली घडवायच्याच आहेत की गेल्या 6 महिन्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये 9 ठिकाणी जातीय दंगली झाल्या. कोल्हापूर सारख्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांचा विचारांचा कोल्हापूर जो आहे तिथं सुद्धा जातीय दंगल घडते आणि म्हणून त्या धार्मिक दंगली होत्या. ह्या जातीय दंगली घडवण्याच्या पाठीमागं कोणतरी आहे की काय याचा विचार करून कोण काय बोलतायत इकडे लक्ष न देता सर्वांनी आपली डोकी थंड ठेवून आपापले अधिकार आणि आपापले हक्क कसे आपल्याला मिळवता येतील याकरता प्रत्येकाने आपली ताकद, आपली बुद्धी आणि आपले लढे चालू ठेवायला काहीच हरकत नाही. ओके.